नमस्कार मित्रांनो, आयुष्यात मैत्री असेल ना तर सगळं काही शक्य आहे आणि मित्राशिवाय आयुष्य असूच शकत नाही। मित्रांनो, आज तब्बल 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मी शासकीय सेवेत आलो आणि 1 वर्षामध्ये मला ज्या परिसरात मी आलेलो आहे, तालुका जिल्हा रत्नागिरी, गाव हे वाटत खंडाळा आहे, इथे भरपूर परिवार मला मिळाला आणि भाग्य वाटतंय। आज या सगळ्या मित्रपरिवाराची ओळख तुम्हाला मी करून देतोय। बघा, हे बोला सर। माझे नाव ज्ञानेश्वर उत्तम ढाकणे, माझा मूळ जिल्हा लातूर आहे। मी आज रत्नागिरीतील खंडाळ्याजवळील सैतोडे नंबर 1 शाळा या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू आहे। बरं, त्यानंतर दुसरे। माझे नाव गुलाब सत्याप्रकाश शिंदे आणि मी मूळ जिल्हा सांगली जिल्ह्याचा आहे आणि सध्या मी आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळीसरे बौद्धवाडी इथं सध्या कार्यरत आहे। बरं, या त्यानंतर माझे नाव धीरज विलास मातुरकर आणि माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सैतोडे नंबर 3 आणि माझा मूळ जिल्हा आहे अकोला। बरं, त्यानंतर नमस्कार, मी सुनील मोकासे। माझा मूळ जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि माझ्या शाळेचं नाव पन्हाळी शाळा। बरं, त्यानंतर नमस्कार, माझे नाव चैतन्य सुनील कुलकर्णी आहे। माझा मूळ जिल्हा आहे धाराशिव आणि माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांडेला। बरं, त्यानंतर नमस्कार, माझे नाव अतुल मोहन सानप आहे। माझा मूळ जिल्हा पुणे आहे आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील जांभारी कुलवाडी या शाळेवर कार्यरत आहे। बरं, त्यानंतर नमस्कार, माझं नाव मोहन प्रकाश डोंगरे। माझा मूळ जिल्हा हा बुलढाणा आणि मी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे परिसरातील जांभारी कुंभीवाडी या शाळेवर कार्यरत आहे। बरं, त्यानंतर नमस्कार, माझे नाव महेश भूषण राणे आहे। माझा मूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पन्हाळी। बरं, त्यानंतर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सजीराव पवार। माझा मूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासरी येथे कार्यरत आहे। बरं, तर मित्रांनो, हे सर्व माझे खंडाळा येथील मित्रपरिवार आहे, तुम्ही बघू शकता। आणि आज आम्ही खास करून या ठिकाणी नाश्ता पार्टी केलेली आहे आणि 1 वर्ष आमचे 1 वर्ष पूर्ण आम्हाला या जिल्हा परिषद शाळेमध्ये शासकीय सेवेमध्ये रुजू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्यानिमित्ताने मी तुम्हाला सगळ्या माझ्या मित्रपरिवाराची ओळख करून दिलेली आहे। तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय तर त्या प्रत्येक जिल्ह्यातले एक शिक्षक तरी आहे, तर त्या जिल्ह्यातून बघताय तर 100% कमेंट करा तुमच्या जिल्ह्यातील शिक्षकाबद्दल आणि एखाद्याची ओळख निघली तर तेही कमेंट करा आणि भेटत राहू मित्रांनो। अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमची मैत्री निश्चितच आवडली असेल तर या व्हिडिओला जाताना लाईक करून जा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।